नमस्कार, मी अश्विनी. तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण मस्त अशी खमंग चटपटीत मसाला इडली बनवलेली आहे. रेसिपी खूप सोपी आहे. पहिल्याच प्रयत्नात अगदी तुम्ही सुद्धा मराठवाडा किचनच्या पद्धतीनं परफेक्ट असं बनवाल. तुम्ही जर नवीन असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे काय होईल, मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही सुद्धा मराठवाडा किचनच्या पद्धतीनं खमंग आणि चविष्ट असे पदार्थ बनवू शकताय. तर चला मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता सुरुवातीला काय करायचं आहे, तयार केलेल्या आपल्याला इथे इडल्या घ्यायच्या आहेत. तर इथं मी एक 5-6 इडल्या घेतलेल्या आहेत. तर त्या आपल्याला अगोदर कट करून घ्यायच्या आहेत. आता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही इथं कट करून घेऊ शकताय. तर इथं मी ज्या पद्धतीने आपण पनीर कट करतो त्या पद्धतीने इथं चौकोनी पीसेसमध्ये इडलीचे छोटे छोटे पीसेस कट करून घेतलेले आहेत. आता तुम्ही कट न करता सुद्धा मसाला इडली बनवू शकताय. कट केल्यानंतर आणखीन जे मसाले असतात ते पूर्ण इडलीमध्ये सर्वत्र लागले जातात आणि खाण्यासाठी छान अशी इडली लागते. तर इथे मी तयार झालेल्या पूर्ण कट केलेल्या इडल्या एका डिशमध्ये काढून घेतलेल्या आहेत. तर आता आपल्याला याला फोडणी देऊन घ्यायची आहे. मसाला इडली म्हटल्यानंतर त्याला आपल्याला फोडणी देऊन घ्यावी लागणार आहे. त्यासाठी इथं मी एक कढई घेतलेली आहे. 2 ते 3 चमचे यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तेल, तूप, बटर काहीही वापरा. जिरी मोहरीची याला मस्त अशी फोडणी देऊन घेतलेली आहे आणि भरपूर असा सारा यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे. मसाला इडलीमध्ये नक्की कढीपत्ता टाका. आता आपला फोडणी व्यवस्थित बसल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला 1 वाटी कांदा टाकून घेतलेला आहे. आता कांदा आपल्याला मंद आचेवर तांबूस रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. यामध्येच भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. चटपटीत पदार्थामध्ये कोथिंबीरीचं थोडंसं प्रमाण जास्तीचंच ठेवायचं, त्यामुळे तो पदार्थ खमंग असा लागतो. तर आता आपल्याला कांदा आणि कोथिंबीर व्यवस्थित परतून घ्यायची आहे. मसाला इडली खाण्यासाठी अतिशय छान अशी लागते. आता यामध्ये आपल्याला बारीक कट करून घेतलेला 1 वाटी टोमॅटो टाकायचा आहे. तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही इतर भाज्यासुद्धा वापरू शकता. मटारसुद्धा यामध्ये जर टाकला तर मसाला इडली खाण्यासाठी चविष्ट अशी लागते. आता यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत. पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे. पाव चमचा लाल मिरची पावडर आपण इथं टाकलेली आहे. पाव चमचा सुहाणा मसाला टाकलेला आहे. चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेतलेले आहे. इथं बेडगी मिरची पावडर आपण टाकलेली आहे, त्यामुळे कलर याला अतिशय छान असा येतो. तुम्हाला जर जास्त स्पायसी हवी असेल तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची किंवा मग आपलं रेग्युलर भाज्याचं लाल तिखट सुद्धा वापरू शकता. आता व्यवस्थित आपल्याला मसाले सुद्धा मंद आचेवर परतून घ्यायचे आहे. तर याला एक वाफ घेणार आहे. त्यावरती मी एक झाकण ठेवून घेतलेलं आहे. वाफ घेतल्यामुळे टोमॅटो आणि जो आपण कांदा टाकला होता तो व्यवस्थित असा मऊसूत शिजला जातो. तर परत एकदा आपण एक 5 मिनिट याला व्यवस्थित हलवून घेणार आहोत. या पद्धतीने नक्की तुम्ही मसाला इडली करून बघा. अतिशय सोपी आहे. पहिल्याच प्रयत्नात तुम्ही सुद्धा परफेक्ट अशी बनवू शकाल. आता यामध्ये फ्रेश असं आपल्याला 2 चमचे दही टाकायचं आहे. आंबट दही यामध्ये टाकू नका, कारण इडलीची चव ही थोडीशी आंबट लागते. फ्रेश जर दही घातलं तर खाण्यासाठी सुद्धा इडली चविष्ट अशी लागते, किंवा तुम्ही मग साई सुद्धा यामध्ये वापरा. आता दही आपल्याला व्यवस्थित सतत हलवून घ्यायचं आहे 5 मिनिट. गॅसची फ्लेम ही कमीच ठेवा. नक्की तुम्ही या पद्धतीनं मसाला इडली करून बघा. याबरोबर खाण्यासाठी ना आपल्याला सांबर किंवा मग कुठल्या चटणीची, सॉसची आवश्यकता लागत नाही. यामध्येच आपण मसाले, कांदा, टोमॅटो, दही वापरल्यामुळे खाण्यासाठी चांगली लागते ही मसाला इडली आणि पद्धत पण खूप सोपी आहे. आता यामध्येच 2 चमचे आपण सॉस टाकून घेतलेला आहे. तुम्ही इथं जामसुद्धा वापरू शकताय. सॉस यामध्ये टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला व्यवस्थित मंद आचेवर सॉस आणि दही परतून घ्यायचं आहे. आता आपण काय करणार आहोत, जे पीसेस आपण इडलीचे कट करून घेतलेले होते ते पूर्ण यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि याला व्यवस्थित या पीसेसला जे मसाले होते ते आपल्याला यामध्ये परतून घ्यायचे आहेत.
सगळे मसाले याला व्यवस्थित लागल्यानंतरच ही मसाला इडली खाण्यासाठी सुद्धा चांगली लागते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही मसाला इडलीची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. आणि तुम्ही सुद्धा बनवल्यानंतर तुमची मसाला इडली एवढी छान बनलेली आहे का ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकताय. आपल्या मराठवाडा किचनमध्ये कोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकताय. आता इडली तर आपण अगोदरच म्हणजे बनवून घेतलेली आहे, त्यामुळे याला काही जास्त शिजवण्याची गरज नाही. एक 5 मिनिट मी याला झाकण ठेवून वाफ घेतलेली आहे आणि तयार झालेली आहे आपली मसाला इडली. त्यामध्ये भरपूर अशी वरून टाकून घेतलेली आहे कोथिंबीर आणि गॅस बंद केलेला आहे. आता एका डिशमध्ये आपण ही तयार झालेली मसाला इडली म्हणजे काढून घेतलेली आहे. आता यावरती तुम्ही परत एकदा कोथिंबीर टाकून घ्या किंवा मग दही, सॉस वरतून सुद्धा तुम्ही टाकून खाऊ शकताय. आता दही टाकल्यामुळे थोडीशी आंबटपणा आलेला आहे. फ्रेश दही घातल्यामुळे जास्तीचा आंबटपणा पण याला येत नाही. आता वरती आपण टाकून घेतलेली आहे बारीक अशी शेव. यामध्ये तुम्ही डाळिंब सुद्धा टाकू शकताय. त्यामुळे कलरफुल अशी ही मसाला इडली दिसते आणि खायला सुद्धा चविष्ट अशी लागते. आता या चटपटीत पदार्थामध्ये म्हणजे साहित्य आपण आपल्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्तीचं प्रमाण ठेवू शकतो. यामध्ये हिरव्या भाज्या घातल्यानंतर सुद्धा कोथिंबिरीऐवजी छान लागतात. पण त्या परतून घेत असताना तेलामध्येच व्यवस्थित परतून घ्या. आता इथं कशी वाटली ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटू अशीच पुढील काहीतरी नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत